मकर राशी साप्ताहिक राशी भविष्य 20 ते 26 जुलै 2026। नमस्कार मंडळी, कधी तुमच्या आयुष्यात असे घडले आहे का की सर्व काही शांत दिसत असतानाच नियती पडद्यामागे काहीतरी मोठी तयारी करत असते आणि जेव्हा सत्य समोर येते तेव्हा लक्षात येते बदल तर खूप आधीपासून सुरू झाला होता। जर तुमची रास मकर असेल तर 20 ते 26 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी अशाच काही शांत पण महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येऊ शकतो। मकर राशीच्या व्यक्तींची ओळख म्हणजे संयम, मेहनत, शिस्त आणि जबाबदारी। तुम्ही मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा शांतपणे काम करून परिणाम दाखवण्यावर विश्वास ठेवता। तुमच्या मनात किती मोठी स्वप्ने असली तरी त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील याची तुम्हाला पूर्ण जाणीव असते। पण या आठवड्यात विश्व तुमच्या मेहनतीची नाही तर तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते। गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असे वाटत असेल की मी इतके प्रयत्न करत आहे पण अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत, तर हा प्रश्न तुमच्या मनात वारंवार येऊ शकतो। लक्षात ठेवा, बांबूचे झाड अनेक महिने जमिनीखाली मुळे मजबूत करत असते। बाहेरून काहीच दिसत नाही, पण योग्य वेळ आली की ते अतिशय वेगाने वाढते। कदाचित तुमच्याही आयुष्यात सध्या असाच काळ सुरू असेल। या 7 दिवसात एखादी साधी घटना तुमचे लक्ष वेधून घेईल। एखादा जुना संपर्क, अचानक झालेला संवाद, विसरलेली कल्पना किंवा कोणाच्या तरी तोंडून ऐकलेले एक साधे वाक्य, त्या क्षणी त्याला फारसे महत्त्व वाटणार नाही, पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल याच क्षणाने माझ्या विचारांची दिशा बदलली होती। मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, तुम्ही सहज हार मानत नाही, पण अनेकदा तुम्ही तुमच्या भावना इतक्या मनात दडवून ठेवता की इतरांना वाटते तुम्हाला काहीच फरक पडत नाही। प्रत्यक्षात मात्र तुमच्या मनात अनेक प्रश्न, अनेक जबाबदाऱ्या आणि अनेक न बोललेले विचार असतात। या आठवड्यात त्या मनालाही थोडा वेळ द्या। आणखी एक विशेष गोष्ट, या 7 दिवसात तुमच्या आसपासची काही माणसे वेगळ्या पद्धतीने वागायला दिसू शकतात। काहींना खरा स्वभाव समोर येईल तर काही शांत व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या मदतीला उभ्या राहू शकतात। त्यामुळे या आठवड्यात प्रत्येकावर लगेच मत बनवू नका। वेळ अनेक गोष्टी स्पष्ट करते। या आठवड्यात तुमच्या मनात एखादा जुना विचार पुन्हा जागा होऊ शकतो। अनेक दिवसांपूर्वी सोडून दिलेली योजना, अपूर्ण राहिलेले स्वप्न किंवा पुढे ढकललेला निर्णय पुन्हा समोर येऊ शकतो। यावेळी त्याकडे दुर्लक्ष करू नका। कदाचित जीवन तुम्हाला दुसरी संधी देत असेल। एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, प्रत्येक शांत आठवडा रिकामा नसतो। काही आठवडे आपल्या भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांची पायाभरणी करत असतात। 20 ते 26 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी तसाच ठरू शकतो। बाहेरून सर्व काही नेहमीसारखे दिसेल, पण तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या दृष्टिकोनात आणि काही निर्णयांमध्ये हळूहळू बदल सुरू होऊ शकतो। म्हणून या आठवड्यात घाई करू नका। प्रत्येक छोट्या घटनेकडे जागरूकपणे पहा आणि स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका। काही अनुभव भविष्य सांगत नाहीत, पण पुढील पाऊल अधिक शहाणपणाने टाकायला नक्की मदत करतात। तर चला आता पाहूया 20 ते 26 जुलै 2026 या आठवड्यात मकर राशीसाठी कोणते महत्त्वाचे संकेत दिसत आहेत, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचे आहे आणि कोणता छोटासा निर्णय पुढील काळात मोठा परिणाम घडवू शकतो। मकर राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात जरी नेहमीसारखी वाटत असली तरी काळ तुमच्यासाठी काही शांत पण महत्त्वाचे बदल घडवत आहे। या बदलांचा आवाज मोठा नसेल, पण त्यांचा प्रभाव पुढील काही आठवड्यात अधिक स्पष्ट होऊ शकतो। त्यामुळे या 7 दिवसात घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका। गेल्या काही काळात तुम्ही ज्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहात त्याबद्दल मनात कधीकधी प्रश्न निर्माण होऊ शकतो। मी योग्य दिशेने चाललो आहे का? या आठवड्यात अशा प्रश्नाचे थेट उत्तर मिळेलच असे नाही, पण काही अनुभव तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि पुढे कसे जायचे याची दिशा अधिक स्पष्ट करू शकतात। या 7 दिवसात एक जुना विषय पुन्हा तुमच्या समोर येऊ शकतो। तो एखादी व्यक्ती, अपूर्ण राहिलेली योजना, जुनी जबाबदारी किंवा विसरलेला विचार असू शकतो। यावेळी त्याकडे केवळ भूतकाळ म्हणून पाहू नका, तो विषय पुन्हा समोर येण्यामागे काही शिकण्यासारखे आहे का याचा विचार करा। मकर राशीचा स्वभाव असा असतो की तुम्ही भावना बाजूला ठेवून जबाबदाऱ्यांना प्राधान्य देता, पण या आठवड्यात स्वतःच्या मनालाही थोडा वेळ द्या। सतत धावत राहिल्याने दिशा योग्य आहे की नाही हे पाहण्याची संधीच मिळत नाही। कधी कधी थोडा विरामही पुढच्या प्रवासासाठी आवश्यक असतो। आठवड्याच्या मध्यात एखादी अनपेक्षित माहिती किंवा संवाद तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते। सुरुवातीला तो साधा वाटेल, पण त्यातून तुम्हाला एखादी नवीन कल्पना किंवा वेगळा दृष्टिकोन मिळू शकतो। अशा क्षणांना सहज दुर्लक्षित करू नका।
या आठवड्यात तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करा. कोण फक्त बदलतो आहे आणि कोण प्रत्यक्ष कृती करतो यातील फरक अधिक स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापेक्षा वेळ घेऊन त्यांचे वर्तन समजून घ्या. या 7 दिवसात तुमच्यासमोर 2 मार्ग येऊ शकतात. एक परिचित आणि सुरक्षित, दुसरा नवीन आणि थोडा अनिश्चित. लगेच निर्णय घेण्याची गरज नाही, पण भीतीमुळे चांगली संधीही नाकारू नका. प्रत्येक नव्या मार्गात धोका असतोच असे नाही. कधी कधी त्यातच प्रगतीची शक्यता दडलेली असते. आठवड्याच्या शेवटी मनातील एखादा जुना ताण हलका झाल्यासारखा वाटू शकतो. परिस्थिती पूर्णपणे बदललेली नसेल, पण तुम्ही तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल आणि अनेकदा हाच बदल पुढील सकारात्मक टप्प्याची सुरुवात ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक मेहनतीला फळ मिळतेच, पण प्रत्येक मेहनतीचे फळ एकाच वेळी मिळत नाही. काही यश लगेच दिसते, तर काही यश शांतपणे तुमच्या भविष्यासाठी पाया रचत असते. त्यामुळे जर आज परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे दिसत नसेल, तर स्वतःवरचा विश्वास अजिबात कमी करू नका. मकर राशीचा स्वभाव म्हणजे जबाबदारी, शिस्त, संयम आणि सातत्य. तुम्ही कोणतेही काम अर्धवट सोडत नाही. अडचणी आल्या तरी शांतपणे पुढे चालत राहता. पण या प्रवासात एक गोष्ट अनेकदा घडते. तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके व्यस्त होता की स्वतःच्या मनाचा थकवा ओळखायलाच विसरता. या आठवड्यात विश्व तुम्हाला एक वेगळाच धडा देत आहे. प्रत्येक वेळी अधिक वेगाने धावण्याची गरज नसते. कधी कधी योग्य वेळी थांबून स्वतःचा मार्ग तपासणेही तितकेच महत्त्वाचे असते. पर्वत चढणारा माणूस सतत धावत नाही. तो अधूनमधून थांबतो, श्वास घेतो आणि पुन्हा पुढे निघतो. त्यामुळे तो शिखर गाठू शकतो. तुमच्या आयुष्यालाही हा नियम लागू होतो. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या असतील. काही अपूर्ण इच्छा, काही न बोललेले शब्द, काही निराशा किंवा काही अपेक्षा. बाहेरून तुम्ही शांत दिसत असाल, पण आतून अनेक प्रश्न सतत फिरत असतात. या आठवड्यात त्या प्रश्नांपासून पळण्याऐवजी त्यांना शांतपणे सामोरे जा. अनेक वेळा उत्तर बाहेर मिळत नाही, ते आपल्या स्वतःच्या अनुभवातून आणि विचारातून सापडते. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या घटनांमुळेच होत नाहीत. काही वेळा एका छोट्या सवयीमुळे, एका योग्य निर्णयामुळे किंवा एका नव्या विचारामुळे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू लागते. म्हणून या आठवड्यात स्वतःमध्ये एखादा छोटासा सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, दिवसाची सुरुवात शांतपणे करा. एखादे जुने अपूर्ण काम पूर्ण करा किंवा स्वतःसाठी काही मिनिटे राखून ठेवा. अशा छोट्या गोष्टींचा परिणाम पुढे मोठा होऊ शकतो. या आठवड्यात लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतींकडे अधिक लक्ष द्या. प्रत्येक गोड शब्द मनापासून असेलच असे नाही आणि प्रत्येक कठोर शब्द वाईट हेतूने बोललेला गेलेला असेही नसते. परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दल ठाम मत बनवू नका. तुलना करण्याची सवय सोडा. आज कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे गेला आहे असे दिसेल, पण त्यांचा प्रवास आणि तुमचा प्रवास वेगळा आहे. तुमच्या यशाची वेळ तुमच्या तयारीनुसार येईल. त्यामुळे इतरांकडे पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा मन स्थिर करण्याचा आहे. दिवसातून काही मिनिटे प्रार्थना, ध्यान किंवा शांत चिंतनासाठी लक्ष द्या. मन शांत असेल तर निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात. बाहेरच्या गोंधळापेक्षा आतली शांतता अधिक महत्त्वाची असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बियाणे पेरल्यानंतर शेतकरी रोज माती उकरून पाहत नाही की अंकुर आला का. तो संयम ठेवतो, पाणी देतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. तुमचे प्रयत्नही असेच आहेत. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेत असाल तर त्याचे फळ योग्य वेळी मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अधीर होऊ नका. आठवड्याची शेवटी मागे वळून तेव्हा कदाचित बाहेरच्या परिस्थितीत फार मोठा बदल दिसणार नाही, पण जर तुमच्या विचारात अधिक स्पष्टता आली असेल, स्वतःवरचा विश्वास वाढला असेल आणि निर्णय घेताना मन अधिक स्थिर झाले असेल, तर समजा हा आठवडा यशस्वी ठरला. कारण खरे परिवर्तन आधी मनात घडते आणि नंतर आयुष्यात दिसू लागते. या आठवड्याचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा: संयम सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रत्येक अडथळ्याला शिकवण समजा आणि लक्षात ठेवा. आजची शांत मेहनत उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरू शकते. शेवटी एक गोष्ट, कदाचित विश्व तुमच्यासाठी मोठी दारे उघडण्याआधी तुमची तयारी पूर्ण करत आहे. त्यामुळे घाई करू नका. योग्य वेळ आली की तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांचे मूल्य तुम्हाला नक्कीच जाणवेल.